नमस्कार मंडळी, शीतल किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आतापर्यंत माझे जेवढे व्हिडिओ बघितले त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार धन्यवाद मानते की तुम्ही मला एक चान्स दिला की मी काहीतरी करून दाखवून तुमच्यासमोर. आज तुमच्यासमोर हे साहित्य दिसत आहे, त्याच्याने तुम्हाला लक्षात येत असेल की काहीतरी बिर्याणीचा वगैरे प्रकार आहे, पण हा बिर्याणीचा प्रकार नाही आहे. हा बिर्याणीशीच मिळता जुळता आहे. जशी हैदराबादची बिर्याणी आपली फेमस आहे, तशीच हैदराबादमध्येच एक मंडी म्हणून एक राईस आहे, तो फेमस आहे. आणि इथे भरपूर असे हॉटेल्स आहेत, जसे बिर्याणीचे जसे स्पेशलिस्ट आहेत तसेच मंडीचेही आहेत. तर ही काय असते मंडी, तर मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. मी ही मंडी आधी ट्राय केली होती. आपल्या मुंबईमध्ये चेंबूरमध्ये एक हॉटेल आहे, तिथे मी मंडी ट्राय केली होती. पण ॲज कम्पेअर टू मुंबई मला हैदराबादची खूप आवडली आणि मला जरूर वाटलं की तुमच्यासमोर ही रेसिपी दाखवावी. सो मी आता रेसिपीला सुरुवात करत आहे. एक स्पेशली असं मसाला त्यांनी त्यासाठी लागतो, तर ते मसाला आपण काय आहे बघूया. धने 2 चमचे, बडीशेप 1 मोठा चमचा, लाल मिरची साधी 5 मिरच्या घेतल्यात मी, आणि ही शंकेश्वरी रंगासाठी 2 घेतलेले आहेत. मोठी वेलची 2 घेतलेले आहेत. छोटी वेलची 7 ते 8 घेतल्यात. मिरे 10-12, लवंग 5 ते 6, दालचिनीचे मोठे तुकडे 3 आणि तमालपत्र. हे 1 बाय 1 आपण भाजून घेऊया. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात का ठेवलेत, तर हे सगळं गोलगोल फिरत आहे ताटामध्ये, म्हणून मी याला वाटीत काढून ठेवलेत. तर आता मी पॅन गरम करते. आपण 1 बाय 1 हे सगळे आपण भाजून घेऊया. पॅन आता माझा गरम झालेला आहे, तर मी हे धने टाकते. धने भाजून झालेत. मोठी वेलची, छोटी वेलची, दालचिनी आणि मिरे. माफ करा, मी जिरे 1 चमचा घ्यायचं सांगायचं विसरले. मी जिरेही भाजणार आहे त्यासोबत. मी जिरे सांगायचं राहून गेली होती. मी 1 चमचा जिरेही घेणार आहे, तेही भाजून घेते. जिरे भाजून झाले आपलं. आता बडीशेप घेऊया, बडीशेप भाजूया. पॅन माझा तापलेला आहे, त्यामुळे लगेच सगळे मसाले गरम होतात. जास्तही भाजायचे नाही आहे, त्याचा अरोमा जाईल असं. थोडे थोडे हलके गरम भाजून घेऊया. तमालपत्र हे भाजून घेते. ह्याचे थोडे तुकडे करून म्हणजे वाटले जातील. तमालपत्रही काढून घेते मी. सगळ्यात शेवटी या मिरच्या टाकणार आहे, कारण की मिरच्याचा जरा ठसका लागतो ना.
मिरच्याही भाजून घेतल्यात मी. हे मिश्रण थंड होऊन गार होईल, मिक्सरला वाटून घेऊया आपण. ते थंड होईपर्यंत आपण चिकनला काप करून घेऊया, म्हणजे हा मसाला त्याच्यामध्ये बरोबर लागेल. मोठे मोठे साईजचे चिकन घ्यायचं आहे मंडीसाठी, कारण की अशी इथे म्हणजे चिकन तसेच पद्धतीने इथे मोठे मोठे पीसेस मंडीमध्ये सर्व केले जातात. बिर्याणीमध्येही सेम असेच मोठे मोठे पीस असतात. तर अशा पद्धतीने आपण असे काप करून संपूर्ण चिकनला घेऊया. पाहू शकता तुम्ही, मी चिकनला काप करून घेतले आहेत. मसाला मस्त आतमध्ये मुरेल त्याच्यामध्ये. मसाला मी बारीक करून घेते, थंड झाला आहे. बघू शकता मसाला, पाहू शकता मस्त वास येत आहे. मसाला पाहू शकता आता मस्त वाटून घेतला आहे. आता मी याच्यात काढून घेते तो. हा 1 किलोचा बासमती राईस घेतला आहे मी. बासमती राईस तो आता धुवून आपण स्वच्छ 2 वेळा पाण्याने आपण धुवून स्वच्छ साफ करून घेऊया. एक किलो बासमती मी घेतला आहे. तेवढ्यालाच मी हे चिकन 1.5 किलो, हे फक्त मोठ्या साईजमध्ये दिसतंय तुम्हाला, पण 1.5 किलो मी चिकन घेतलं आहे आणि मी 1 किलो राईस घेतला आहे. हा बघा तांदूळ मी मुरत ठेवला आहे धुवून. एक पूर्ण लसणाचा गंडा, मोठे लसूण आहे माझा, एवढा मोठे पाकळ्यांचा पूर्ण तो घेत आहे. आणि 1 इंचचा अद्रकचा तुकडा, तो मी आता मिक्सरला वाटून फिरवून घेत आहे. चिकन आता आपण मॅरिनेट करायला घेऊया. त्याला बिर्याणीसारखं कांदा दही वगैरे जास्त सामग्री लागत नाही, मोजकंच साहित्यामध्ये हे होऊन जातं. मुरवायला सुद्धा जास्त वेळ नाही लागत बिर्याणीसारखा. 2 तास 1 तास अर्धा तास जरी मसाले मुरायला ठेवले तरी इनफ आहेत. वाटणामध्ये मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, लाल मिरची अख्खी. त्यामुळे मी मसाल्यामध्ये फक्त 1च चमचा लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, धने पावडर 1.5 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये. हा जो आपण मंडीचा मसाला बनवला होता तो आपण 2 चमचे ह्याच्यात ऍड करणार आहोत. अद्रक लसूणची पेस्ट आहे ती घेणार आहोत. ही संपूर्ण पेस्ट नाही घेत आहे मी, ही अर्धी पेस्ट घेते आणि अर्धी भातासाठी ठेवते. पाऊण भाग मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी, अर्धी वाटीमधला. अर्धी वाटीमध्ये पाऊण भाग मी ह्याच्यात टाकली आणि पाव भाग मी फक्त भातासाठी ठेवत आहे. 1 मोठं लिंबू हे पिळून घेणार आहे मी याच्यामध्ये.
सगळ्या बाजूने आपण याला मॅरिनेट करूया. सगळ्यात महत्त्वाचं आता मीठ राहिलं आहे, ते आपण घेऊया. दोन चमचे मीठ घालत आहे मी. छान असं एकजीव करून घेऊया आपण. मसाला चांगला आतमध्ये मुरला पाहिजे. चारी बाजूने असं चिकनला चोळून घेऊया आपण हा मसाला. अर्धा तास हे मॅरिनेशन आपण आता झाकून ठेवूया. हे मॅरिनेशन झाकेपर्यंत अर्धा तास मुरेपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेऊया. बरिस्ता बनवण्यासाठी मी हे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते आता मी कापून फ्राय करून घेणार आहे. काढून घेते आता मी. कांदा माझा परतून झालाय. आता मी आपल्या आवडीनुसार काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स जे हवेत ते तुम्ही घालू शकता. ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतलेले आहेत. पातेलं ठेवलंय मी गरम करायला. कांदा तळलेलं हे तेल त्याच्यात ऍड करते मी. तेल माझं गरमच आहे, त्यामुळे मी आता त्यात कांदा ऍड करते. एक मोठ्या साईजचा आकाराने एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आता मी याच्यात ऍड करते. कांदा भाजायला आपण मीठ ऍड करत आहोत. चार चमचे मी मीठ ऍड केलेलं आहे. तूप ऍड करते मी, एक मोठा चमचा. एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी पावडर, अर्धा चमचा हळद, धने, जिरे, एक चमचा प्रत्येकी हे ऍड करते मी आता. बिर्याणी मंडीचा मसाला हा आपण 1 चमचा ऍड करत आहोत. अजून 1.5 चमचा ऍड करते.
आता याच्यात आपण राईस ॲड करूया. दोन मोठे तांबे पाणी गरम केलं होतं ते मी आता ह्याच्यात ॲड करते. अजून थोडं ग्लासभर पाणी मी ॲड करते. भाताच्या वर अर्धा इंच पाणी आलं पाहिजे वरती. उंच भांडं घ्या तुम्ही या मंडी शिजवण्यासाठी. याच्यावर आता मी जाळी ठेवत आहे. अशा प्रकारची जाळी, अशी जाळी असते ना, ही जाळी मी आता यूज करणार आहे. या भातावरती असं ठेवून याच्यावरती चिकनचे हे पीस जे मॅरिनेट केलेले होते आपले ते मी ॲड करणार आहे. हे बघा, यासाठी मोठं उभं पातेलं घ्या जेणेकरून तुमचा भात खाली राहील आणि चिकन वरती राहील. हे चिकन असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे या भाताबरोबर. सगळा मसाला असा राहिलेला मी त्याला कोट करत आहे. हा मसाला जो आहे तो मी याला सगळा पसरून घेते, राहिलेला पातेल्याला लागलेला. अशा पद्धतीने मी दीड किलोचं चिकन मी मसाला कोट करून याला असं वरती वाफेवर शिजायला ठेवणार आहे. 15 मिनिटं फुल गॅसवर आणि 10 मिनिटं लो गॅसवर असं मी हा भात आणि हे चिकन शिजून घेणार आहे. याच्यावरती एक जड असं हा बत्ता मी ठेवणार आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवायची 15 मिनिटं आणि नंतर 10 किंवा 7 मिनिटं तुम्ही कमी गॅसवर करून शिजून घ्यायचा. हो, अद्रक लसूण पेस्ट राहिली टाकायची. माफ करा, माझी अद्रक लसूण पेस्ट राहिली टाकायची. ती आता तेलात नाही परतली, पण मी आता अशी हलवून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने ही जाळी मी परत उचलून परत ठेवत आहे आणि याच्यावरती परत मी हा खलबत्ता ठेवत आहे. 15 मिनिटं फुल गॅसवर.
मी खोलून एकदा चेक केलं, एकदा खोलून मी चेक केलंय, तर आता मी आज कमी करते. हा तांदूळ कदाचित जुना असल्यामुळे माझा भात हा 7 मिनिटातच शिजलेला आहे. तर तांदळावर डिपेंड करते की किती मिनिटात लवकर शिजतोय ते. मी 15 मिनिटं दिली, पण माझा 7 ते 8 मिनिटात माझा भात फुलला आहे. आता 30%च काहीतरी बाकी आहे, तर मी आज कमी केली आहे. तुम्ही बघू शकता चिकनचा रस कसा खाली येतोय आणि भात बऱ्यापैकी शिजलेला आहे. 1-2 मिनिटं मी फक्त आज ठेवणार आहे. सुरीच्या साहाय्याने मी चाकूने चेक करते झाकण काढून की चिकन माझं शिजलं आहे की नाही. ते बऱ्यापैकी शिजलं, हे बघा, पाहू शकता तुम्ही, हे बघा. सो आता आपण हे काढून घेऊया. आणि आपला भातही बऱ्यापैकी शिजलाय बघा, सुंदर असा. गॅस बंद करते मी. पॅन ठेवला मी गरम करायला एक. आता याच्यामध्ये आपण हे एक चिकनचे पीस फ्राय करून घेणार आहोत. आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे हे मी पीस फ्राय करून घेणार आहे. अशा पद्धतीने हे राहिलेलं चिकन सुद्धा मी एक पीस मी याच्यामध्ये फ्राय करत आहे.
इकडे पलीकडे सुद्धा मी गॅसवरती चिकन ठेवलेलं फ्राय करायला. चिकन फ्राय होईपर्यंत तुम्ही बघू शकता हा भात आपला किती मस्त आणि सुटसुटीत झालेला आहे. अशा पद्धतीने आपला मंडीचा राईस तयार झालेला आहे. आता आपण सर्विंग करूया. अशा पद्धतीने आपली चिकन मंडी, हैदराबादी चिकन मंडी तयार झालेली आहे. चला ताव मारूया का आता ह्याच्यावर आपण खायला या. मी बनवली, तुम्ही बनवा. खूप सुंदर लागते आणि बिर्याणीच्या पेक्षा काहीतरी वेगळं. एकदा बघून ट्राय करा.